वाल्मिक कराडची सुनावणी केज ऐवजी आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव कराडच्या सुनावणी संदर्भात अचानक हा मोठा बदल करण्यात आलाय। पोलीस कराडला घेऊन बीडकडे आता रवाना झालेत। वाल्मिक कराडच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली असून थोड्याच वेळात पोलीस त्याला कोर्टामध्ये दाखल करणार आहेत, हजर करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड संदर्भातली ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। वाल्मिक कराडची सुनावणी आता केस ऐवजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये होणार आहे। सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि कराडच्या सुनावणी संदर्भात हा अचानक मोठा बदल करण्यात आलाय। कराडला घेऊन पोलीस आता बीडकडे रवाना झालेत। वाल्मिक कराडच्या अटकेची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली आणि त्यामुळे थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, थोड्याच वेळात आता बीड कोर्टामध्ये वाल्मिकला हजर केलं जाईल। कशा पद्धतीने कोर्ट निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्याचे काय अपडेट्स आहेत? श्वेता, थोड्याच वेळापूर्वी आता केसकडनं वाल्मिक कराडला घेऊन पोलीस बीड जिल्हा सत्र न्यायालयाकडे निघालेले आहे। खरं तर आज केस कोर्टामध्ये सुनावणी होती, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी आता बीडला हलवल्याचं आपल्याला सूत्रांकडून मिळतंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड सत्र न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केल्यानंतर मकोका कोर्टातही त्याला हजर करायचं आहे आणि मकोका कोर्टाची पॉवर बीड जिल्हा सत्र न्यायालयाकडे आहे। त्यामुळे कराडला बीडला न्यायाची गरज होती, कायद्याची ती गरज होती आणि त्यानुसार हा निर्णय घेतल्याचं माहिती मिळते। आता दुपारी 3च्या नंतर वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले जाईल आणि कराडचे वकील व्हीसी द्वारे या सगळ्या सुनावणीला हजर राहणार आहे। खरं तर कराडला काल जामिनाची मागणी केली होती, त्यानुसार त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, मात्र राज्य सरकारने त्यानंतर मकोका लावला आणि मकोका लावल्यानंतर 90 दिवसांपर्यंत जामीन मिळत नाही अशा पद्धतीच्या या कायद्यामध्ये तरतूद आहे आणि त्याला जामिनासाठीचा अर्ज सुद्धा मकोका न्यायालयापुढेच करावा लागतं। या सर्व परिस्थितीत आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर मकोका कोर्टात हजर करण्यात येईल। तिथं वाल्मिक कराड जामिनासाठी अर्जही करू शकतो। त्यानंतर सरकार नेमकी काय बाजू मांडतं आणि वाल्मिक कराडचे वकील नेमकी काय बाजू मांडते हे महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्याची कस्टडी बीड पोलिसांनी सुद्धा मागितल्याची आपल्याला माहिती मिळते। 302चा एक गुन्हा त्याच्यावर दाखवला आहे, त्या अंतर्गतच त्याला मकोका लावलाय। तर पुढील तपासासाठी वाल्मिक कराडला बीड पोलिसांच्या स्वाधीन करा अशा पद्धतीची मागणी करू शकते आणि त्यानुसार बीड पोलीस सुद्धा न्यायालयात अर्ज करू शकतो। तर या तिन्ही प्रकरणावर आता नक्की काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास वाल्मिक कराड केजवरनं बीड सत्र न्यायालयाकडे रवाना झालेला आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।